ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बैठक बोलावली आहे। या आदेशाला कायदेशीर आव्हान देण्याबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेल्या मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। पीजी मेडिकलचे याआधी झालेले प्रवेश वगळता सरकारी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे। मराठा आरक्षण स्थगितीचा 11वीच्या प्रवेशावर परिणाम होणार आहे। 11वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकललेली आहे। दुसरी गुणवत्ता यादी 10 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार होती, मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आपण व्यथित झालो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं। सर्वांना विश्वासात घेऊन सरकारनं कारवाई केली असती तर आरक्षण कायम राखता आलं असतं, असं फडणवीस म्हणाले। महाविकास आघाडीला मराठा आरक्षण नकोच होतं, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे। कालचा दिवस मराठा समाजासाठी काळा दिवस होता, असंही पाटील म्हणाले। राज्य सरकार मराठा आरक्षण देण्याच्या मनस्थितीतच नव्हतं, असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केलाय। या प्रकरणी सरकारने मोठे वकील नेमले नाहीत, जे 2 वकील नेमले ते कमी पडले, असं सांगून राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मिळालेली स्थगिती म्हणजे मराठा समाजासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे। हा काळा दिवस आणायचं काम ठाकरे चव्हाणांच्या महाविकास आघाडी सरकारनं केलं, अशी टीका सुद्धा मेटे यांनी केली आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल हा धक्कादायक आहे। मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती नाही, असं अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। फक्त मराठा आरक्षणाबद्दल अंतरिम आदेशानं आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे। मराठा आरक्षणामुळे सुप्रीम कोर्टात सेटबॅक बसण्याची महाराष्ट्र सरकारची हॅट्रिक झाली आहे। याआधी सुशांत राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून तो सीबीआयला देण्यात आला। त्यानंतर विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांबाबत यूजीसीला सर्वाधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं आणि आता मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात पहिल्यांदाच स्थगिती देण्यात आली आहे। अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून प्रतिक्रिया दिली आहे। आज माझं घर तुटलं, उद्या तुमची घमंड तुटेल, अशा शब्दात तिनं शिवसेना प्रमुखांवर पक्षप्रमुखांवर टीकास्त्र सोडलं। कंगनानं ज्या मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला तेच पोलीस कंगनाच्या घराबाहेर पहारा देत आहेत। कंगनाच्या घराबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पोलीस सदैव तैनात करण्यात आले। कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या हातावर मुंबई विमानतळावर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन राहण्याचा शिक्का मारण्यात आलाय। सध्याच्या नियमांनुसारच हा शिक्का मारण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय। मुंबई महापालिकेनं कंगना रनौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी आज दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। काल कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स कार्यालयावर पालिकेनं बुलडोझर चालवला, मात्र या कारवाईला स्थगिती देत उच्च न्यायालयानं त्या सगळ्या कारवाईला स्थगिती दिली होती। मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर ज्या परिस्थितीमध्ये कारवाई केली तर लोकांच्या मनात शंका निर्माण होते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। एमआयएम आणि शिवसेनेत राजकीय मतभेद आहेत, असं असलं तरी उद्धव ठाकरे हे आमचेही मुख्यमंत्री आहेत। त्यांचा कोणी टॉम, डिक आणि हॅरीने अनादर केलेला स्वीकारार्ह नाही, असे ट्विट करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कंगनाला सुनावलंय। कंगनानी भाषा जपून वापरावी, असंही ते म्हणाले। कंगना रनौत अंमली पदार्थांचं सेवन करायची, आरोपांची चौकशी करा, अशी मागणी सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना पत्राद्वारे केली आहे। ड्रग्जचे आरोप असणाऱ्याला वाय+ सुरक्षा पुरवणं कितपत योग्य आहे, असा सवाल सुद्धा सरनाईक यांनी उपस्थित केलाय। कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली गेली, परंतु मुंबईत एकूण 94,851 अनधिकृत बांधकामं असून ती कधी पाडणार, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी विचारलेला आहे। कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही शिवसेनेने बदलेच्या भावनेपोटी केल्याची टीका सुद्धा अहमद यांनी केली आहे। रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली रियाला एनसीबीकडून मंगळवारी अटक झाली आहे। रिया सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे।
रियाचा भाऊ शौविकसह सॅम्युएल मिरांडा आणि दीपेशसह 8 आरोपींना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. त्यांच्याही जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या आरोपींकडून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन पोलिसांनी जप्त केलंय. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत आणि त्यासाठी खास महाविद्यालयांचं क्लस्टर तयार केलं असून प्रत्येक क्लस्टरमध्ये एक महाविद्यालय लीड करणार आहे. नोकरीचं आमिष दाखवून परराज्यातल्या 9 इंजिनियर तरुणींना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आलाय. ठाण्यातल्या येऊरच्या पाटोणपाडामधल्या सुपरवासी फाउंडेशन या एनजीओमध्ये हा प्रकार घडलाय. भाजप कार्यकर्त्यांनी तातडीनं तरुणीची मुक्तता केली. मानसिक छळासह दर 15 मिनिटांनी मेडिटेशन करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप या तरुणींनी केलाय. दरम्यान या प्रकरणातली एनजीओची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातल्या तलाठी भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण केली जाणार आहे. तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना राज्य सरकारनं दिलासा दिलाय. कोरोनामुळे मंदिर बंद असल्यानं शिर्डीतील साईबाबा संस्थानाला मोठा फटका बसलाय. 17 मार्च ते 31 ऑगस्टपर्यंत अवघं 20,76,54,000 देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे. तर गेल्याच वर्षी या कालावधीत 203,37,71,000 इतकी देणगी दानपेटीत जमा झाली होती. राफेल लढाऊ विमान आज औपचारिकरित्या भारतीय वायुसेनेत दाखल होणार आहे. सकाळी 10 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल आणि यानंतर दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात बडा बाजार इमारतीच्या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली होती. रात्री 11 वाजताच्या दरम्यान ग्रीन गार्मेंट या बंद दुकानातून धूर येत होता. धूर पाहून परिसरातल्या लोकांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दल सुद्धा घटनास्थळी पोहोचलं. अग्निशमन दलाने तासाभरात आग विझवली आणि सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच 23,816 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. काल 325 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू सुद्धा झाला. तर काल दिवसभरात 13,906 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. डीसीजीआयनं अद्याप कोरोना लसीच्या चाचण्या थांबवण्याचे निर्देश दिले नाहीत असं पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं स्पष्ट केलंय. सुरक्षेच्या समस्यांसंदर्भात डीसीजीआयच्या नियमांचं पालन करू असं सुद्धा सिरम इन्स्टिट्यूटनं नमूद केलंय. कोरोना ही जगातली पहिली किंवा शेवटची महामारी नाही. त्यामुळे जगानं आगामी काळातल्या महामारीसाठी सज्ज असलं पाहिजे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस घेब्रेयेसूस यांनी व्यक्त केलंय. सांगलीत काल दिवसभरात तब्बल 979 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर काल 32 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या 8,225 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 10,300 रुग्ण कोरोनामुक्त झाले. साताऱ्यामध्ये काल तब्बल 817 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनानं 21 बाधितांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातला एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 21,347 वर पोहोचलाय. आतापर्यंत 557 जणांना कोरोनामुळे मृत्यू त्यांचा झालेला आहे. ठाण्यात काल कोरोनाचे 455 रुग्ण सापडलेत. 6 कोरोना रुग्णांनी जीव गमावलाय. ठाण्यात सध्या 2,967 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रायगडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जातोय. रायगड जिल्ह्यात काल दिवसभरात 963 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 387 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तर 278 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 769 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 101 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले. या वाढीसह एकूण बाधितांची संख्या 2,086 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,049 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लातूरमध्ये काल सर्वाधिक म्हणजेच 502 कोरोना रुग्णांची नोंद झाली. 5 कोरोना रुग्णांनी काल जीवही गमावला. जिल्ह्यात सध्या 2,962 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 7,678 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मीरा भाईंदरमध्ये 223 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. काल 8 रुग्णांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. या वाढीसह एकूण रुग्णसंख्या 14,375 वर पोहोचली आहे. बीडमध्ये आणखी 166 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. यात सर्वाधिक 32 बाधित रुग्ण माजलगाव तालुक्यातले आहेत. काल दिवसभरात 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागणी वाढल्यानं राज्यात ऑक्सिजनची 2 दिवसांपासून कमतरता जाणवते अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मेडिकल ऑक्सिजन 80% तर औद्योगिक ऑक्सिजन 20% निर्मितीचा निर्णय घेतल्याचं सुद्धा राजेश टोपे म्हणाले.
चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात आजपासून 4 दिवस जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे। या काळात भाजीपाला, किराणा दुकानांसह फुटपाथवरची दुकाने बंद असतील। अत्यावश्यक सेवा, बँक आणि एमआयडीसी मात्र सुरू असेल। कोरोना मृत रुग्णाचं अंतिम दर्शन घेता यावं यासाठी नागपुरातल्या भौतिकशास्त्राचे प्राध्यापक संजय ढोबळे आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी एक यंत्र विकसित केलंय। डेड बॉडी यूव्ही सॅनिटायझिंग युनिट असं या यंत्राचं नाव आहे। या यंत्रामुळे संक्रमणाचा धोका टळत असल्याचा दावा संशोधकांनी केलाय। हिंगोली शहरासह ग्रामीण भागाला रात्री मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। 1 तासाच्या वर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा विद्युत प्रवाह सुद्धा काही वेळासाठी बंद पडला होता। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मात्र सुख मिळालंय, दिलासा मिळालाय। पुण्यात बुधवारी संध्याकाळी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं होतं। बुधवार पेठेतल्या वसंत टॉकीज परिसरात सुद्धा जलमय परिसर झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल नंदुरबार शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली। जोरदार वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातल्या सखल भागात पाणी साचलं होतं आणि पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळाला। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे राहाता तालुक्यातल्या अस्तगाव शिवारात ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेल्यानं बाजरी, मका, सोयाबीन, तूर ही पिकं धोक्यात आली आहेत। अनेक ठिकाणी घरं आणि रस्ते सुद्धा पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे मोठे हाल झालेत। बेळगाव जिल्ह्यातल्या कंग्राळी भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे गावातील अनेक रस्त्यांना नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। पावसामुळे गावातलं जनजीवन विस्कळीत झाले, तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणातून 100 क्युसेक या वेगानं उजव्या कालव्यात विसर्ग सुरू करण्यात आलाय। शेतकऱ्यांनी या पाण्याचा लाभ घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलंय। माजलगाव धरण सध्या 77% भरलं असून पैठण धरणातून डाव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सांगलीतल्या खानापूर घाटमाथ्यावरच्या पोसेवाडी भागात काल मुसळधार पाऊस झाला। केवळ अर्धा तास पडलेल्या पावसानं पोसेवाडी, खानापूर हद्दीतले तलाव भरून वाहू लागलेत, तर तलावाजवळचे धबधबे, ओढे नाले ओसंडून वाहत आहेत। खळखळणारा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी होऊ लागली आहे। कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करत आंबावडी आणि आमरस तयार केला जातो। यंदा मात्र या उद्योगावर संक्रांत आल्याचं दिसून येत आहे। शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाली असून हजारो कुटुंब सध्या आर्थिक विवंचनेत असल्याचं दिसून येत आहे। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या दिघंची परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि यामध्ये शेकडो हेक्टर ऊस भुईसपाट झालाय। शासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई आणि पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या तामगावमधल्या शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर शेतात मिरची आणि 1.5 एकर शेतात आल्याची लागवड केली। विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या तामगाव परिसरात सिंचनाची मर्यादित व्यवस्था असताना पाण्याचं योग्य नियोजन करून त्यांनी उत्तम पीक घेतलंय। 2.5 एकर शेतात त्यांना 7.5 लाखांचं निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे। कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद झालेत आणि यातून पान विक्री करणारे व्यावसायिक सुद्धा सुटलेले नाहीयेत। अनेक वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय यामुळे ठप्प झालाय। आता हळूहळू दुकानं उघडण्यात आली असली तरी ग्राहकांनी पान खरेदीकडे पाठ फिरवली आहे। माल सुद्धा कमी प्रमाणात येत असल्यानं या सर्वांच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झालाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळांनी त्यांच्या कक्षातच पूजा केली। यावेळी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। या पूजेवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतलाय। राज्यभरातली सर्व धार्मिक स्थळं खुली करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हाजी अली दर्गा परिसरात निदर्शनं करण्यात आली। धार्मिक स्थळं खुली करा, अन्यथा त्यांचं कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करू असा इशारा यावेळी देण्यात आला। धार्मिक स्थळं सुरू करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलं गटानं बुद्धविहार समोर आंदोलनं केली आहेत। चेंबूरच्या टिळकनगरमध्ये असलेल्या बुद्धविहारासमोर माजी मंत्री अविनाश महातेकर आणि मुंबई आरपीआय अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं झाली। बीडमध्ये कोर्टासमोर इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्स या संघटनेच्या वकिलांनी काल निदर्शनं केली आहेत। कोर्टाचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये आणि त्यामुळे सर्व अटींसह कोर्टाचं पूर्णवेळ काम चालू करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं। लॉकडाऊन काळातल्या वाढीव वीज बिल माफ करावं तसंच कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नये या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। शहरातल्या उड्डाण पुलाजवळ असलेल्या महावितरण कार्यालयात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना अटक केली।
वैद्यकीय उपचारांवरच्या निश्चित दराला विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बुलढाणा शाखेतल्या डॉक्टरांनी काल आंदोलन केलं। यावेळी देशात आणि राज्यात कोरोना काळात सेवा देताना शहीद झालेल्या डॉक्टरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सरकारने याबद्दल काही ठोस पावलं न उचलल्यास पुढच्या काही दिवसात राज्यातल्या 45,000 डॉक्टर स्वतःला होम क्वारंटाईन करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यात गिरणा नदी पात्रात दिवसरात्र अवैध रेतीचा उपसा सुरू आहे। मात्र प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यानं स्थानिकांमध्ये रेती माफियांच्या विरोधात संतापाचं वातावरण आहे आणि त्यामुळे आव्हाने गावातील ग्रामस्थांनी गिरणा नदी पात्रात उतरून आंदोलन सुरू केलंय। रेती चोरीबाबत तक्रारी करून सुद्धा प्रशासनानं कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाहीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना आलेल्या भरमसाठ वीज बिलाविरोधात जिल्हा महावितरण कार्यालयाला भाजपनं घेराव घातलाय। भरमसाठ वीज बिल आकारून ग्राहकांची लूटमार केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपनं दिलाय। कोरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचं संकट असताना सुद्धा महावितरणाने ग्राहकांना आकारलेली भरमसाठ बिलं कमी करावीत अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा न झाल्यानं सोलापुरातल्या शिवसेनेच्या नगरसेवकाविरोधात MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शिरपूर राज्यमार्ग क्रमांक 4 ची दुरावस्था झाली आहे। या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडलेत। डोळेझाक केलेल्या बांधकाम विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी आता वाहनधारकांकडून होती आहे। नाशिकमध्ये बँक मॅनेजर महिलेच्या गळ्याला चाकू लावून 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी आरोपी अमर बोडकेला पोलिसांनी अटक केली। IDBI बँकेत असा प्रयत्न करण्याआधी आरोपीनं आधी 2 बँकांमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू झालं असलं तरी ग्रामीण भागात अनेकांकडे मोबाईल नाहीयेत। त्यामुळे शिक्षणात अडथळे येत असल्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावातल्या एका 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। विषारी औषध सेवन करत तिनं आपलं जीवन संपवलंय। आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या 23 वर्षीय युवकाला वाचवण्यात धुळ्यातल्या देवपूर पोलिसांना यश आलंय। पाण्याच्या टाकीवर चढलेल्या या युवकाला पोलिसांनी शिताफीनं खाली उतरवलं। या युवकानं आत्महत्येचा प्रयत्न का केला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तहसील कार्यालयाच्या आवारात 10 फूट लांबीचा अजगर सापडलाय। या अजगराचं वजन तब्बल 35 किलो आहे। सर्पमित्रानं या दुर्मिळ अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरीवाल्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे। फेरीवाले आता त्यांच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री आणि होम डिलिव्हरी करू शकणार आहेत। कोरोना काळात फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी जूनमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे।